नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापुरात मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर खळबळजनक दावा. कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयात रद्द होत असल्यानं राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. शनिवारी दुपारी मनोज जरांगे सोलापूर शहरात आले होते. मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. मला हे रात्री कळालं होतं, पाठ 5:30च्या टायमाला पाठ ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं, यांना एक माज आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात खुटी, शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो, तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, यांना पळता भुईच कमी करतो.